नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। महादशनाम गोसावी सामाजिक संस्थेतर्फे आद्य गुरु शंकराचार्य जयंती साजरी। 21 एप्रिल रोजी समाज मेळावा आणि आद्य गुरु शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त समाज मेळावा निमित्त समाज प्रबोधन करण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवपुरी लक्ष्मणपुरी गोसावी तर उद्घाटक कैलास हरिगिर गिरी होते। महादशनाम गोसावी सामाजिक संस्था महाराष्ट्र सर्व दशनाम गोसावी समाज छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष योगेश गुलाबराव बन यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम आखण्यात आला। जयंती उत्सवासाठी अध्यक्ष वामन भगवानगिरी, उद्घाटक सुमित्रा विलासगिरी, उपाध्यक्ष रमेश देविदास पुरी, उपाध्यक्ष बाबासाहेब रामभाऊ भारती, सचिव भाऊ राजू पुंडलिक भारती, कोषाध्यक्ष कैलास ओमकार गिरी, सदस्य दिनकर तुकाबुवा पुरी, विलास वामन गिरी, यश महेंद्र भारती, भाग्यश्री गजानन गिरी, मोहन लालागिरी, योगेश गुलाबराव बन, निरंजन दौलतपुरी, मुकेश उत्तमपुरी अशी कार्यकारिणी तयार करण्यात आली। सदर मेळावा आणि जयंती निमित्ताने मौलाना आझाद संशोधन केंद्र ते हिंगलाज माता मंदिरापर्यंत शोभायात्रा वाजत गाजत काढण्यात आली। हिंगलाज माता मंदिर येथे आल्यानंतर मंदिरात आरती करण्यात आली। त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। महिला, पुरुष, वृद्ध व बालकांचा समावेश होता। यापुढे समाजाच्या होणाऱ्या कार्यक्रमांना समाजातील प्रत्येक घटकांनी आपली उपस्थिती लावावी, कार्यक्रम कसा चांगला होईल यासाठी आपले प्रयत्न पणाला लावावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष योगेश गुलाबराव बन यांनी केले आहे। महाराज की जय, जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, पते पते हर हर महादेव, हर हर महादेव, भोले भोले भोले। टीव्ही साठी करणार बेट तुझी नाही असं नाही त्याला गुरु शंकराचार्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। काय सांगाल सर याबद्दल? आद्य गुरु शंकराचार्य महाराज यांची आज जयंती आहे। जयंतीनिमित्त दशनाम गोसावी सामाजिक संस्थेमार्फत एक भव्य दिव्य समाज मेळावा सुद्धा आयोजित केला होता आणि आता एक भव्य रॅली सुद्धा समाजामार्फत निघत आहे। रॅलीचा आपण हे बघताच आहे। शंकराचार्यांनी हिंदू धर्म कसा करावा टिकावा यासाठी बालवयातच भारतभर भ्रमण करून भारतात 4 ठिकाणी 4ही बाजूला 4 मठ स्थापन केले आणि त्यातल्या त्यात शंकराचार्य महाराजांनी गोसावी समाजाला सुद्धा एकत्र करण्याचं त्या काळात त्यांनी कसोशीने प्रयत्न केला। त्यावेळेस अशा सुविधा नव्हत्या, काही विमान नव्हतं, काही नव्हतं। त्यांनी पायी भ्रमण केलं। बालवयात 8व्या वर्षी वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी वेदांताचा पूर्ण अभ्यास केला होता। वेदांत शास्त्रासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केलं। सनातनसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज इतके वर्ष झाल्यानंतरही त्या शंकराचार्य महाराजाची जी जयंती साजरी होते त्याच्यामागे एकच उद्देश आहे की त्यांनी भारतभर खूप काही मोठं कार्य करून ठेवलं। ते समाजाच्या गोसावी समाज असो कोणताही समाज असो त्यांनी त्यांचं ते जे कार्य केलेलं आहे त्याची जर ते लक्षात घेतलं आणि त्याप्रमाणे जर आपण एकत्र आलो, समाजाने एकत्र आलं पाहिजे। समाज एकत्र आला तरच सगळं काही येऊ शकतं। या निमित्तानं मी एवढंच समाजाला एकच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एकत्र यावं
आणि एकत्र येऊन आपल्या समाजासाठी जे काही करता येईल, आपल्या परीने जे काय करता येईल ते करावं, एवढंच सांगतो. शोभायात्रेची सुरुवात कुठून कुठपर्यंत होणार आहे? शोभा आता शंकराचार्य महाराजांच्या शोभायात्रेची सुरुवात इथं हे आपलं काय इथं मौलाना आझाद रिसर्च सेंटर इथून निघून भव्य पालखी निघेल आणि इथं टी व्ही सेंटर येथे हिंगळज माता मंदिर आहे, हिंगळज माता मंदिराजवळ तिथं समारोप होईल. आपलं नाव साहेब? माझं नाव देवपुरी गोसावी लक्ष्मण. महादशनाम सामाजिक संस्थाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरे होत असतात. त्यानिमित्तानेच दरवर्षीप्रमाणे सालबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांची जयंती अति भव्यदिव्य अशी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये निघत आहे. त्यानिमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी जो हिंदू धर्म होता तो विस्कळीत झालेला होता त्या काळामध्ये. त्या काळात हिंदू धर्म आणि हिंदू धर्मीय जे होते त्यांना पुनर्स्थापित करण्यासाठी वेदांचा अभ्यास केला. वेदशास्त्र संपन्न असे हे आद्य जगद्गुरू शंकराचार्य होते आणि बालवयापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती आणि संपूर्ण भारतभर भ्रमंती करून त्यांनी संपूर्ण हिंदू धर्म आणि हिंदू धर्मच नव्हे तर हिंदू धर्माचे जे काही तत्त्व असतील ते सर्व समाजासाठी किंवा सर्व जे प्राणीमात्र असतील, बुद्धाय असतील, या सर्वांसाठी त्यांनी आपल्या धर्माची ही तत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं एक महान कार्य केलेलं आहे. अशा या जगद्गुरू शंकराचार्यांची ही जयंती अतिशय उत्साहाने आम्ही दशनामी गोसावी समाज बांधव छत्रपती संभाजीनगरमध्ये फार मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो की आपण आपल्या या समाजाच्या मेळाव्यासंबंधात किंवा मेळाव्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा जे काही समाजकार्य असेल त्या समाजकार्यामध्ये सर्व जिल्ह्यातीलच नव्हे, महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण संबंध भारतवर्षातील सर्व दशनामी गोसावी समाजातील बंधू भगिनींनी एकजूट व्हावं आणि प्रत्येक समाजाची एकजूट ज्या पद्धतीने या ठिकाणी दिसून येते, आपल्या भवितव्यासाठी, आपल्या बालकांच्या भवितव्यासाठी आपण एकजूट होणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अशी मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एक नम्रतेची विनंती आणि या ठिकाणी एक सूचना आणि आव्हान करतो. पुन्हा एकदा ओम बुवाजी ओम नमो नारायण. धन्यवाद. माझं नाव आहे संतोष देवपुरी गोसावी. मी संबंधित महादशनाम गोसावी सामाजिक संस्था याचा उपाध्यक्ष आहे आणि या सर्व जे काही महादशनाम गोसावी सामाजिक संस्था आहे याचे सर्व करते धरते हे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय योगेशजी बन आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली, मार्गदर्शनाखाली आणि सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही महादशनाम गोसावी सामाजिक संस्था चालते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रॅली जी आहे महादशनाम गोसावी सामाजिक संस्थेची आणि आद्य जगद्गुरू शंकराचार्यांची यांची ही रॅली या ठिकाणी मौलाना आझाद रिसर्च सेंटरपासून निघणार आहे. तर साधारण 1 किलोमीटर अंतरावरती टी व्ही सेंटरला जी मंदिर आहे हिंगलाज माता मंदिर, या हिंगलाज माता मंदिरा या ठिकाणी समारोप होणार आहे आणि त्या ठिकाणी महाआरती होऊन महाप्रसादाचं आयोजनसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.